रोटा वाढवायचा आहे, टाळ्यांचा जोर पण वाढवायचा आहे. मोहित. थैंक यू मानस. सो माय नेम इज मोहित तोचानी, मैं आपका होस्ट. आगे बढ़ने से पहले एक छोटा सा एक्सपीरियंस शेयर करूंगा. बाहर पीछे जब मैं से बात कर रहा था तो मुझे ये रियलाइज़ हुआ कि काफ़ी लोगों ने अब तक स्टेज पे आज तक पहली बार परफॉर्मेंस नहीं दिया है. कई लोगों ने ये स्टेज पे परफॉर्मेंस देने के लिए 15 दिन महीना प्रैक्टिस कर रहे हैं. और सिर्फ आप लोग नहीं, जो पीछे से टीम इसके लिए कोऑर्डिनेशन कर रही है, दे ऑल शुड बी पैटेड ऑन द बैक, इवन यू. तो उसके लिए एक छोटी सी एक्टिविटी करेंगे. हम नॉर्मल ताली नहीं बजाएंगे, तालियों की बारिश. अब वो हम कैसे करने वाले हैं, मैं चाहता हूं सब अपना एक हाथ ऊपर ले, दूसरे हाथ से एक उंगली से क्लैप करना है, 2 उंगली से, 3 उंगली से, 4, 5. अमेजिंग, थैंक यू. तो आगे बढ़ते हैं. अभी तक हमने देखा लिवर्स का यूज करके रोटा कैसे इंप्रूव किया जा सकता है. अगले प्रेजेंटेशन में हम देखेंगे इफेक्टिव इन्वेंट्री यूटिलाइजेशन एंड मैनेजमेंट से रोटा कैसे इंप्रूव कर सकते हैं. मैं इनवाइट करता हूं टीम वाग मोटर्स को अगले प्रेजेंटेशन के लिए. बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर देम प्लीज. नमस्कार, मी दीपक वारमुसे, वर्कशॉप मॅनेजर वाग मोटर्स. नमस्कार, मी तुषार टिळे, पार्ट्स मॅनेजर वाग मोटर्स. आज आम्ही आपणास वाग मोटर्स येथील 3 मुख्य पार्ट्स जसे गाड्यांचे पार्ट्स, डेप लिक्विड आणि ऑइल यांच्या योग्य मॅनेजमेंटने आमच्या वर्कशॉपचा रोटा हा कसा सुधारत गेला याचे एक सादरीकरण करणार आहोत. तत्पूर्वी वाग मोटर्सच्या उभारणीत ज्यांनी आम्हाला मोलाची साथ दिली असे आमचे पार्ट मॅनेजर प्रदीप साहेब यांना आम्ही आदरांजली वाहतो. वाग मोटर्स हे टाटा मोटर्स कंपनीच्या कमर्शियल गाड्यांचे एक अधिकृत सर्व्हिस स्टेशन आहे आणि टाटा कंपनीच्या सर्व प्रकारच्या कमर्शियल गाड्यांचे विविध प्रकारचे रिपेरिंगचे काम आम्ही करतो. त्याचप्रमाणे टाटा मोटर्सच्या कंपनीचे विविध पार्ट्स, त्याच्याच प्रकारे 9 प्रकारचे ऑइल आणि विविध पॅकेजिंगमध्ये डेफ हे आम्ही याचे रिटेलमध्ये विक्री करतो. तसेच या डेफ रिटेल मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी जसे या व्हिडिओमध्ये दिसत आहे, आम्ही नाशिक पुणे हायवे नंबर 50वर दोन्ही बाजूस डेफ स्टेशन पंप चालवत आहोत. आता वाग मोटर्स हे एक TLCचं एक अपत्यच असून फेब्रुवारी 2022 रोजी आम्ही हे टाटा मोटरचं वर्कशॉप सिन्नर येथे सुरू केले. आज आम्ही TLCचे शिक्षण घेत आहोत आणि ते प्रत्यक्षात राबवत आहोत. TLCच्या ज्येष्ठांच्या या मार्गदर्शनामुळे आमचा बिझनेस ग्रो झाला. त्याचप्रमाणे आम्हाला टाटा मोटर्समध्ये कस्टमरमध्ये आणि अनेक साऱ्या वेंडरमध्ये आम्हाला एक फेम आम्ही घेत आहोत. परंतु ही जी गोष्ट आहेत ना, आम्ही जेवढ्या सहजपणे बोललो, ही गोष्ट आधीच्या काळात ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळी इतकी सुखद नव्हती. आता चला की आमचे सुरुवातीचे दिवस पेअर पार्ट बद्दलचे कसे होते ते आपण एकदा बघूया. हा नमस्कार सर, आरसा आहे का आपल्याकडे? बघा ना. आपल्या गाडीचं मॉडेल कोणतं आहे सर? 15-12 आहे. नाही बरं का, तिचा आरसा आपल्याकडे शिल्लक नाही सर. असं नका करीत जाऊ, आम्ही तुमच्या भरोशावर येतो. मागे डिझेल झाकण आणायला लावलं तुम्हाला जमलं नाही. काही स्टोअरमध्ये काही ठेवता का नाही तुम्ही? आम्ही यावं का नाही तुमच्या भरोशावर? सांगा तुम्ही आता काय करायचं. साहेब आपली गाडी गरम होतीये, त्याचं काहीतरी वॉटर बॉडीचा वगैरे प्रॉब्लेम वाटतं, तेवढं बघा ना. असेल तर तेवढं टाकून द्या. आपल्याकडे ना तिथं पार्ट अवेलेबल नाही आहे. 2 दिवसाचा टाईम द्या, पार्ट अवेलेबल करून. साहेब अहो, एवढं लांबून आलेलो आहे मी, तुम्ही बोलताय पार्ट अवेलेबल नाही. काय करायचं सांगा बरं? एवढं लांबून आम्ही गाडी घेऊन तुमच्याकडे आलो, तुम्ही बोलताय पार्ट अवेलेबल नाही. कसं काय करायचं आम्ही? 2 दिवसाचा टाईम द्या साहेब, पार्ट अवेलेबल करून गाडी करून. बरं ठीक आहे, चालेल. म्हणजे अशी स्थिती आमची सुरुवातीच्या काळात होती. तुषार सर काय सांगाल याबद्दल? तुम्ही तर प्रत्यक्षात अनुभव घेतला. खूपच अवघड परिस्थिती होती आपली. म्हणजे एक आरसा मिळत नव्हता आमच्याकडे, अशी स्थिती होती. मग
ही परिस्थिती वाईट आहे याचा अनुभव आम्हाला आला, आम्हालाही कस्टमरचा समजला. मग ह्या परिस्थितीतून निघण्यासाठी आमच्या वर्कशॉपचं हृदय असलेलं म्हणजे स्पेअर पार्ट याच्यावरती आम्ही सर्वप्रथम काम करायला सुरुवात केली. प्रथम आम्ही काय केलं की TLCने शिकवल्याप्रमाणे आमचा रोजचा जो सेल आहे तो आम्ही 2 पार्टमध्ये विभागला. त्यातला पहिला म्हणजे कन्सल्टेटिव्ह आणि दुसरा ट्रान्झॅक्शन. जसे वर्कशॉपमध्ये ज्या पण विविध रिपेअरिंगला गाड्या आहेत त्यांना आम्ही काय केलं की कन्सल्टेटिव्ह सेलमध्ये त्याचं रूपांतर केलं आणि फक्त पार्ट आणि फक्त ऑइलमध्ये की जो काउंटर सेल होता त्यासाठी आम्ही त्याला ट्रान्झॅक्शन सेलमध्ये टाकलं. आणि मग त्यानुसार आम्ही आमच्या स्ट्रॅटेजी ठरवू लागलो की जसे काय की ऑर्डर केव्हा करायची, कोणता पार्ट आणि तो किती प्रमाणात स्टॉकला ठेवायचा, यासाठी लागणारा स्टॉक फंड कसा मॅनेज करायचा आणि पार्टनुसार वेगवेगळ्या पेमेंट सायकल, तसेच तो पार्ट घेण्यासाठी फंड तयार करणे आणि सर्व पार्टची रोजची रोज आम्ही मॉनिटरिंग करू लागलो. आणि हे सर्व केल्याने आमच्या वर्कशॉपचा रोटावर कसा परिणाम होतोय हे आम्ही बघू लागलो. सर्वप्रथम आम्ही गाड्यांसाठी लागणारे फास्ट मुव्हिंग पार्ट यावर लक्ष केंद्रित केले. जसे दिवसाला किती रुपयांचे आणि कोणते पार्ट्स घेण्यासाठी कस्टमर आमच्याकडे येतात. टेक्निशियनला वर्कशॉपमधील गाडीसाठी पार्ट लागत असेल तर त्यासाठी लिखितमध्ये ऑर्डरची पद्धत बनवू लागलो. यामुळे टेक्निशियनची जबाबदारी वाढली आणि तो पार्ट डेड स्टॉकला जाण्याची भीती कमी झाली. आमच्याकडे उपलब्ध नसलेले पार्ट्स आणण्यासाठी आमचा रनर हा कामगार जास्तीत जास्त याचा उपयोग करू लागलो. प्रत्येक महिन्याअखेर आपण पार्ट्स आणि ऑइल यांचे टार्गेट पूर्ण करून आपण कोणता इन्सेंटिव्ह जास्त घेऊ शकतो यानुसार काम करू लागलो. आपल्याकडे किती डेड पार्ट आहे किंवा पार्ट किती दिवसामध्ये रोटेट होतोय यासाठी सिस्टमवरील डाटानुसार ऑडिट करू लागलो. तसेच आमच्या वर्कशॉपचा जो कॅश काऊ आहे, ज्याला आम्ही कॅश काऊ म्हणतो, हा म्हणजे पार्ट म्हणजे डेफ म्हणजे डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड. यामुळे आमचा रोटा सुधारण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. यासाठी आम्ही बऱ्याच गोष्टी करू लागलो की म्हणजे काय की जसा रोजचा सेल मॉनिटर करून त्यासाठी एक बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवणे. त्यानंतर सर्वात जास्त इन्सेंटिव्ह स्लॅबला जाण्यासाठी 2 महिन्यांची परचेस ही प्रत्येक आठवड्याला किती गेली आहे याचा आम्ही एक अंदाज घेऊ लागलो. त्यानंतर डेफ विक्रीतून रोज येणाऱ्या पैशाच्या योग्य वापरासाठी एक वेगळी बँकिंग फंड आणि एक बँकिंग फंड सिस्टम आम्ही बनवली. तसेच ज्यांच्याकडे बल्की गाड्या आहेत, जास्त गाड्या आहे, अशा फ्लीट ओनरसाठी आम्ही एक डिपॉझिट योजना सुरू केली, ज्याने तो एक स्पेसिफिक अमाऊंट डिपॉझिट करू शकेल आणि तो 24 तासात कधीही आला तर त्याला आम्ही डेफ रिफिल करून देऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे TLCने जे शिकवलं की कॅश सायकलचा अभ्यास करून त्या धर्तीवर आम्ही डेफच्या पेमेंटसाठी एक सायकल बनवले. या माध्यमातून आम्ही रोजच्या रोज येणाऱ्या पैशाचा जास्तीत जास्त योग्य वापर करू लागलो आणि ह्या डेफ पेमेंट सायकलमुळेच आमचे डेफ आणि ऑइल ह्या दोन्ही गोष्टी 100% कॅश आणि कॅरी या सिस्टममध्ये आल्या. आमचा तिसरा पार्ट्स म्हणजे विविध प्रकारचे ऑइल. यासाठी आम्ही डेफसारखी स्ट्रॅटेजी अवलंबून आज 9 प्रकारचे ऑइल ठेवून प्रत्येक महिन्याला 1000 लिटरपेक्षा जास्त ऑइल आम्ही विकत आहोत. या सर्व प्रकारच्या स्ट्रॅटेजीचा आमच्या वर्कशॉपच्या रूटावर सर्वात मोठा सकारात्मक परिणाम आम्हाला दिसून आला. म्हणजेच वर्कशॉप सुरू करत असताना की जो रोटा आमचा -23.5% होता तो मागच्या आर्थिक वर्षांमध्ये तो 54.72% गेला. आणि ह्या चालू आर्थिक वर्षात योग्य आर्थिक नियोजन तसेच या चालू वर्षात योग्य आर्थिक नियोजन आणि योग्य पार्टचं नियोजन तसेच समृद्धी नॅशनल हायवेवरील नवीन कंटेनर वर्कशॉपमुळे हा रोटा नक्कीच 70% जाण्याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आपण दाखवलेल्या योग्य मार्गदर्शनासाठी धन्यवाद TLC आणि सर्व आदरणीय प्रेक्षक.
A bigger round of applause for again. Yeah. वाव. माझ्याकडे आहे काही प्रश्न, मी समराईज करेल. पहिला प्रश्न माझ्या तुषारदादासाठी आहे. तुम्ही पार्ट कन्झम्पशन पर डे नेमकं काढतात कसं? त्यासाठी आपल्या टाटाच्या सिस्टीममध्ये एक CRM सिस्टीममधनं आपण ॲट द एंड सर्व इनवॉइस डाउनलोड करतो आणि एक्सेलमध्ये त्याचे बायफर्गेट करतो. जसे आपण ऑइल कसे विकले, किती विकले, कोणते पार्ट विकले, यानुसार आम्ही ते बायफर्गेट करतो. पुढचा प्रश्न माझ्या दीपक दादासाठी आहे. माझा पुढचे दोन्ही प्रश्न ॲक्च्युली DF संदर्भात आहे, पण परत मी विचारतो, नेमकं आम्हाला परत समजून सांगा DF म्हणजे काय नेमकं? DF म्हणजे काय की डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड, की हे काय करतं की ज्यावेळेस गाडी डिझेलवरती चालते तर त्यासोबत हे सायलेन्सरमध्ये स्प्रेड होत असतं, ज्यामुळे काय होतं की कार्बन म्हणजे जो ब्लॅक स्मोक बाहेर निघत होता तो आता निघत नाही, त्याचं कन्व्हर्जन होतं. ज्यावेळेस डिझेलमधनं ब्लॅक स्मोक बाहेर येतो त्यावरती डेफ ज्यावेळेस स्प्रेड होतं तर त्याचं नायट्रोजन प्लस वॉटरमध्ये डायल्युशन होऊन ब्लॅक स्मोक आपल्याला जो दिसत नाही तो आता दिसत नाही. आणि ते कंपल्सरी आहे जेवढ्या पण डिझेल गाड्या असतील त्यांसाठी. तर पुढचा प्रश्न DF संदर्भातच आहे. DFची फिक्स बिलिंग सायकल म्हणजे काय? फिक्स बिलिंग सायकल म्हणजे काय की आम्ही सध्या दर महिन्याला म्हणजे 70 ते 80 हजार लिटर डेफ सेल करतो. तर मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं की डेफ परचेस करणं ही एक मोठी गोष्ट असते, बरोबर. मग आम्ही काय करतो की फिक्स बिलिंग सायकल म्हणजे एका स्पेसिफिक डेला ऑर्डर टाकायची, त्याच्या स्पेसिफिक डेला तेवढ्या स्पेसिफिक अमाऊंटचं बिल बनवायचं, किंवा KLमध्ये असेल 5 KL असेल किंवा आम्ही 10 KLची ऑर्डर लावतो, स्पेसिफिकली 5 KLचे 2 बिल वेंडरकडनं बनवूनच घेतो, ज्यामुळे ते ट्रॅक राहतं आपल्याला का या आठवड्यात तो परचेस आपण केलेला आहे आणि त्याच्यानुसार त्याचं नेक्स्ट डे पेमेंट पण आपण करतो. मग पेमेंटवर तुम्ही मागशी बोलले DFची पेमेंट सायकलमध्ये गुड सोल्ड आणि पेमेंट रिसीव्ह हे सगळं एकच जागेवर आहे. हां, कारण काय की डेप जो आहे तो काय आहे की एक कॅश अँड कॅरी प्रोडक्ट आहे. म्हणजे तो काय की आपण जो विकतो तो फुल्ली कॅशमध्येच विकतो, त्याच्यात क्रेडिट सायकल कुठली नसते किंवा क्रेडिटवर आपण कोणाला देतो, त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टी आहे त्या आपण एकाच जागी ठेवलेल्या आहे. वाव. राउंड ऑफ अप्लॉज अगेन प्लीज. थैंक यू. तालियों में मज़ा नहीं आ रहा है.